नदीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरफोडीची घटना घडली होती. त्याच्यामुळे जवळजवळ 13 लाखापर्यंतचा मुद्देमाल, त्यामध्ये सोनं, चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती. आपलं त्याच दिवसापासून आपली टीम जी आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होत्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या, आणि तिथले जे डीबी स्टाफ असेल आणि तिथले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत, यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून 7.5 लाखापर्यंत मुद्देमाल. त्या मुद्देमालामध्ये 100 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे, 1 किलो चांदी जप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉईन्स आहेत, त्यानंतर चांदीच्या विटा आहेत, अशा प्रकारे त्यामुळे आणि काही रोख रक्कम, असा जवळजवळ 7.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे तो मुद्देमाल त्या टीम कडून रिकव्हर केलेला आहे. आणि यातले जे आरोपी आहेत, या आरोपीच्या वरती पण यापूर्वी जे काही गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्याकडून आम्हाला उघडवण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून आम्ही तपास सुरू आहे. या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे, PSI मडके आहे आणि त्यांचे सर्व डीपीचे कर्मचारी आहेत. त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. हे घरफोडी करत होते. रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून, ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरीमध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणी ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते. अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशन दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास करत असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे. एका आरोपीवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, बाकीच्या 2 आरोपीचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत, पण एका आरोपीवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे इतरही ठिकाणी त्याचा काही त्यांनी इतरही ठिकाणी काही चोऱ्या केल्या का घरफोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे. तर या केसमध्ये महिला, याच्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आणि 1 महिला यामध्ये अटक केलेली आहे. महिलेचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढे विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे. त्या अनुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते सोनं त्या ठिकाणी चोरला आणि विकलेलं आहे का बाजारामध्ये, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. महिलेवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल नाहीत. त्यातला मेन जो चोरणार आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, जो घरफोडी करणारा आहे. पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचं रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचं, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेत आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.